विशेष करून शेवटी काही हो तर माझ्या गरीब मराठ्यांनी जीवाची बाजी लावून अखेर ही लढाई जिंकली. खूप प्रतीक्षा होती. अनेक शतकापासून ही लढाईला शेवटी मराठ्यांनी यश त्यांच्या पदरात चढून घेतलं. म्हणून सगळ्यात अगोदर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना या आनंदाचं, या काढलेल्या तीनही JRचं समाजाला सगळं याचं क्रेडिट देतो. सगळं यश समाजाने त्यांनीच मिळवलं. हे फक्त नाममात्र आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र शब्दावर मराठा समाजाने विश्वास ठेवा आणि ठेवलाय. पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे मराठी आरक्षणात जाणार म्हणजे जाणार, याच्यात तीळ मात्र शंका नाही, कोणी ठेवायची पण नाही. ज्यांच्या नोंदी नाही म्हणून तर गॅझेटियर लागू करायचं. त्याचा JR नेमणं खूप आवश्यक होत. जो 1881 पासून काढला नाही. एक साधी वळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं लिहिली नव्हती. 75-76 वर्ष झालं स्वातंत्र्य मिळून. मराठ्यांचं मराठवाड्यातलं हक्काचं गॅझेटियर असून साधी ओळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं दिली नव्हती. साधी ओळ लिहून एक. फक्त संयम आणि शांतता ठेवा आणि शांत डोक्यानं विचार करा. एखादा विदूषक आणि अविचारी माणसाच्या वरती विश्वास ठेवू कधीही आपण आपला संयम ढळू द्यायचा नाही, विश्वास ढळू द्यायचा नाही. कारण निर्णय घेताना हमेशा आम्ही दोघ जण निर्णय घेतो. हो, निर्णय घेताना कधी एकटा घेत नाही मी. हमेशा आम्ही दोघ जण निर्णय घेतो. माझी 7 करोड गोरगरीब जनता आणि मी. बाकीच्यांचं काहींचं पोट याच्यासाठी दुखत असतं. आता त्यांच्या अंततून सगळं गेलं. त्यांना ज्या आरक्षणावरती राजकारण करायचं होतं, ज्या गॅजेटवर राजकारण करायचं होतं, जे काही नाटकं आधीमध्ये करून त्याच्यावरती त्यांचं जीवन पूर्ण जगत होते, ते आता पूर्ण कोलमडायला आलं पूर्ण. मग आता काय करायचं? काहीतरी म्हणायचं. हे लोक कधीच आपल्या बाजूनं बोललेले नाही. आणि ही आजची घटना नाही. अनेक वेळेस माझ्या मराठा समाजाला अनुभव आहे माझा. कुठलाही निर्णय म्हणतो मी, कुठलाही म्हणतो, सुरुवातीचे 8 ते 15 दिवस मराठ्यांना वाटतं आले हे नव्हतं करायला पाहिजे. आणि 8-15 दिवसांनी वाटतं पाटलांनी केलं, तेच योग्य केलं. मी काय करतोय हे मराठा बांधवांनी समजलं. आता ज्याच्या नोंदी नाहीत त्याच्यासाठी आता आपण घ्यायला. मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षण वाचवून राहणार नाही, हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी राहा. कोणाचं ऐकून तुमचं आणि माझं भलं होणार नाही. हे खूप टोळ्या उठणार आहेत. आणखी सरकारच्या बाजूनं बोलून निगेटिव्ह पसरायचं आणि कोणत्या तरीला खुश करायचं. समजून घ्या. मी 2-3 मिनिटात सांगणार आहे, कारण घसा बसतो म्हणून. ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी 3 जणांची समिती केली, गाव स्तरावर, तालुका स्तरावर. हैदराबाद मध्ये असणाऱ्या नोंदी म्हणजे मराठवाड्याचा मराठा हाच कुणबी आहे. याच्यासाठी 3 जणांची समिती केली. ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनी कोणाची बटाईने जमीन केली असेल त्याचं हमीपत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र निघाला.
प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे जमीन आहे त्याच्या 7 बाऱ्यावरती त्या 3 जणांच्या सदस्य समितीनं तो ताबडतोब वर्ग करून तहसीलदार, एडीएम, कलेक्टर यांच्या माध्यमातून तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाणार. हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत याबाबतचा तो जी आहे. शंका कुशंका डोक्यात ठेवायची गरज नाही. शंका कुशंका करणारे आपल्या बाजूने बाबा बोललेच नाही. आणि बाबा ओबी का वाटवलं करेन तुमचं? मराठा समाजाचं मी का वाटलो तरी 2-4 जण बोलले असं पत्रकार बांधवांचं म्हणणं आहे, म्हणून बोललो मी. नाही तर मी लय आनंदी